काल झालेल्या मुलुंड अपघातानंतर मोठी कारवाई केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंत्याला निलंबित केलंय। मुलुंड येथील मेट्रो लाईन 4च्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळल्याच्या अपघातानंतर सरकारने मोठी कारवाई केली आहे। या अपघातामध्ये एकाने त्याचा जीव गमावला तर 3 जण जखमी झाले। यामध्ये जो स्लॅब ज्या वाहनाच्या खाली कोसळला होता दरम्यान त्या कारचा आणि त्या रिक्षाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लगेचच निलंबित देखील करण्यात आला। सोबतच पुरेशी सेफ्टी तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देखील देण्यात आले। अपघातासाठी जबाबदार असलेल्या मिलान रोड बिल्टेक कंपनीला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, तर कन्सल्टंट लुई बर्गर कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। यामध्ये ज्या व्यक्तीचं निधन झालं त्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत सरकारने केली आहे, तर जखमींच्या उपचाराचा खर्च MMRDA भरणार असल्याची माहिती आता समोर येते। या गंभीर घटनेनंतर आता राज्य सरकारने सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील दिला।